हाय हॅलो, कसे आहात तुम्ही सर्व? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. आज आहे रविवार. आज सकाळीच थोडा लवकरच उठली, कारण आज दुर्वाचे पप्पा येणार होते सुट्टीवरून, म्हणजे येणार आहे. तर आता रात्रीच बसले ते गाडीला, तर आता येतील सकाळपर्यंत. मग आता म्हणून म्हटलं सकाळची कामं थोडीशी लवकर आवरून घेऊ, म्हणजे नंतर घाई होणार नाही म्हणून. मग आता करून घेते सगळी कामं सकाळची लवकर. काय झालं? काय झालं राधाच्या पायाला? काटा? आता कुठे काटा रुतला? हा, काटा कुठे? काटा बघू बघू. काटा इथं हातात. कधी लागला काटा? कधी लागला? कधी लागला राधाला काटा? पायाला का हाताला? हाताला लागला. मग आपण काढायचा का? काढायचा? तेल लावायचं त्याला. आज मी तुमच्याशी एक रेसिपी शेअर करणार आहे की ती म्हणजे मुगाच्या डाळीची खिचडी. साधी सिंपल आहे, पण आमच्या घरात सर्वांना आवडते. दुर्वा, राधा सर्वांना आवडते. ती कोण आहे? राधा. राधाने काय खाल्लं? काय खाल्लं राधाने? हां, काय खाल्लं? थोडंसं तेल टाकून घ्यायचं, त्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकायचं. जिरं थोडं तडतडलं थोडंसं की त्याच्यामध्ये थोडंसं लसूण टाकायचं. लसूण लाल होईपर्यंत थोडासा परतायचा. असं लसूण थोडा लाल झाला की त्याच्यामध्ये थोडीशी मिरची टाकायची. मिरची टाकली की पाणी ओतायचं आणि पाणी थोडंसं गरम होऊ द्यायचं. तांदूळ आणि असे मुगाची डाळ अशी घ्यायची, मिक्स करून घ्यायची. आपल्याला जशी हवेत असेल तसं प्रमाण घ्यायचं. आणि मग मी तर इथे इंद्रायणी तांदूळ घेतला आहे, कारण आमच्याकडे तोच खातात आणि तो आवडतो सगळ्यांना. मग ते घेतलं आणि मग ते धुवून घ्यायचं, तांदूळ वगैरे सर्व. मस्त तांदूळ धुवून घ्यायचा आणि यात टाकून द्यायचं. आणि मग आपल्या अंदाजानुसार उकळू द्यायचं थोडंसं. आणि अंदाजानुसार मीठ, कोथिंबीर टाकायची आणि कुकर लावून द्यायचं. अशी खिचडी दिसते उघडल्यावर. अशी खिचडी तयार झाली. हा, उचलून तोंडातली खा पहिली, मग ती खा. ते संपव पहिलं तोंडातलं. गेला. खा खा. नीट खा. आत्ताच स्वयंपाक बनवून झालेला आहे. आता बसली होती. उद्यापासून दुर्वाची शाळा चालू होणार आहे. उद्या दुर्वाचा स्कूलचा फर्स्ट डे आहे, त्यामुळे मग आता उद्या तिच्या शाळेची पण प्रिपरेशन करावी लागेल, थोडीशी तयारी वगैरे. मग तिची स्कूल बॅग काढून ठेवली तिथे कोपऱ्याला. मग आता तिचे टाईमटेबलप्रमाणे भरते आता बॅग्स वगैरे. मग उद्यापासून डेलीचा आता रुटीन चालू होऊन जाईल, दुर्वाची शाळा आणि हे ते सर्व. मग चला, मग आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.